अतिशय या दिवाळीच्या आनंदमय क्षणी आमचे सहकारी भागवतजी ढोले सर यांनी खऱ्या अर्थानं आंबेगाव बुद्रुक दत्तनगर भारती विद्यापीठ नरे या भागामध्ये एक नवीन युवा कलाकार घडवण्याचं खरं काम त्यांच्याकडनं होतंय. हा भाग तसा पाहिला तर सर्व कामगार वर्ग आहे सर. पुण्यापासून जवळ असणारा आपला हा भाग पटकन एक 10-15 मिनिटाला आपण पुण्यात जाऊ शकतो. आणि सर्व मंडळी आमचे जे सहकारी आहेत ते सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातूनच भोर, वेल्हे, सासवड स्थायिक झालेले आहेत. आणि त्यांची सेवा खऱ्या अर्थाने भागवत ढोले सर करतायत. त्या मुलांना शिक्षण देऊन संगीताचं युवा गायक तयार करतायत. आम्हाला फार आनंद होतोय की त्यांच्याकडनं हे फार मोठं काम यापुढे असं चालू राहू द्या. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की त्यांना उदंड आयुष्य, अतिशय काम करण्याची जिद्द, आत्मविश्वास देव. या दिवाळीच्या निमित्ताने मी सर्वांना मनपूर्वक या ठिकाणी सदिच्छा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आमच्या अशा कार्यकर्त्याला त्यांनी या ठिकाणी येण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे म्हणून आभार मानतो. धन्यवाद. त्यानंतर आपले सर्वांचे लोकप्रिय युवा नेते संदीपराव बेंद्रे पाटील यांना मी 2 मिनिटं. आज या ठिकाणी दिवाळी पाडव्यानिमित्त आज ही दिवाळी पहाट या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते आमचे मित्र ढोले सर व त्यांची सर्व टीम आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले या भागाचे माजी नगरसेवक शंकरराव बेंद्रे पाटील, आंबेगावचे माजी सरपंच नानासाहेब कोंडरे, पासरकर साहेब, शेजोरी सर्वच मान्यवर आणि उपस्थित सर्वजण आपणा सर्वांना सर्वप्रथम या दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि ढोले सरांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम या ठिकाणी आजचा आयोजित केला आणि खूप छान या ठिकाणी गाणी होत आहेत. कारण आपण जर पाहिलं तर ह्या गाण्यांची गरज आहे. कारण आपण इतर आज ताणतणावात असल्यामुळं ह्या दिवाळी पहाटमुळे ही जी जुनी गाणी आपल्या कानावरती पडतायत त्यामुळं आपलं मंत्रमुग्ध होतो आपण आणि आपल्या आयुष्यात नवीन चेतना या ठिकाणी निर्माण होते. त्याचप्रमाणेच्या नवीन चेतना आज या ठिकाणी पाडव्यानिमित्त देखील आपल्या या सर्वांच्या आयुष्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण हो अशी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. आणि आज आमच्या या ठिकाणी मान सन्मान केला त्याबद्दल ढोले सरांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. सत्कार सर. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी नगरसेवक बेंद्रे पाटील साहेब, युवा नेते संदीपराव बेंद्रे पाटील साहेब, भावेकर सर आणि उपस्थित आपले सर्व सहभागी पार्टिसिपंट, त्यांचे नातेवाईक आणि उपस्थित सर्व प्रतिनिधी. खरं तर सर हे मध्ये तुम्ही ब्रेक केला, अतिशय चांगली मैत्री रंगली होती. तुमची टीम जी आहे ना बरोबर सुंदर आहे आणि तुझे कार्यकर्ता होता एक तो आत्ताचे 2 नंबरला जे गायले ना सुरुवातीला गडबडे पण इतके नंतर सुंदर गायले ना एकदम जबरदस्त. म्हणजे पहिले स्टार्ट पण एकदम जबरदस्त झालाय आणि खरोखरच चांगलं आहे. म्हणजे तुम्ही युवा कलाकार घडवत आहेत. आमच्या बार्शीच्या मॅडम येतात इथं, त्यांचे आम्ही गाणं ऐकायला आलो आहे. तर ही बऱ्याच भागात नाही सर म्हणले की बाबा आजूबाजूचीच नाही तर आमची पण लोक ह्या कार्यक्रमात आहेत. तर त्यांनी चांगल्या पद्धतीनं हे राबवत आहे सर तुम्ही. खरोखरच हे कलाकार ही काय पहाट काय ही काय मोनोपोली नाही कोणाची. तरी तुम्ही मोनोपोली मोडून काढायचं काम करताय ते आपले सर्व कलाकार घेऊन. तर त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि कलाकारांनी सुद्धा उत्स्फूर्त गावं काय नाही, आपलीच सगळी घरची लोक आहेत. आपण काय घ्यायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही. निवांत गा आम्हाला आम्ही हाय टाळा वाजवायला तयारी. धन्यवाद. नमस्कार. मंचावर उपस्थित सन्माननीय व्यक्ती तसेच या दिवाळी पहाटच्या निमित्ताने उपस्थित श्रोतागण. गंधर्व विद्या ही अतिशय सूक्ष्म विद्या आहे. जोपर्यंत आध्यात्मिकतेची साथ त्याला मिळत नाही तर तोपर्यंत माणूस अंतर्मुख होऊ शकत नाही.
महाराष्ट्राला आध्यात्मिक परंपरा फार मोठी लाभलेली आहे. संतांची आपल्या बाजूला बरेच ठिकाणं आहेत. आळंदी असेल, देहू असेल, आपल्या परिसरात बरेच संत चांगले चांगले होऊन गेलेत. या निमित्ताने आपण सर्वजण त्याच्याशी निगडीत आहोत. पण जोपर्यंत आत जात नाही आणि आपली जी शक्ती आहे त्याला जागृत करत नाही तोपर्यंत त्याचा आनंद आपल्याला मिळत नाही. आणि संगीताच्या याच माध्यमातून ढोले सर जे काही उत्कृष्ट कार्य करतायत त्यांच्या या कार्यास मी शुभेच्छा देतो. आणि इथून पुढं अशा सर्व युवा कलाकार जे निर्माण होत आहेत ते समाजात निश्चितच चांगलं काम करतील अशी मी शुभेच्छा देतो. थँक्यू. सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं आणि पुढील कार्यक्रमासाठी धन्यवाद सर्व मान्यवरांचे. या ठिकाणी वेळात वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा शब्द धन्यवाद. आमच्या कार्यक्रमाला गर्दी जरी नसती दर्दी मात्र नक्कीच आहे. कारण संगीत कला आणि भक्ती ही सगळ्यांच्या आयुष्यात येत नाही. आज या जगामध्ये भरपूर लोक श्रीमंत आहेत, भरपूर. की आता आपण मागे बघितलं असं अंबानीच्या घरी एक विवाह झाला होता. त्या विवाहासाठी त्या अंबानींनी जस्टिन बिबर नावाचा एक गायक आणला होता पाश्चात्य देशामधून. आपल्या देशातले गायक काय संपलेत का सगळे? किंवा आपलं भारतीय संगीत संपले का? की शास्त्रीय संगीतापासून ज्या लोकांनी आपली कॉपी केली, परदेशात जाऊन त्यांनी वेगवेगळ्या संगीतावरती संशोधन केले, असं आपलं भारतीय संगीत आहे. आणि भारतीय अभिजात संगीतामुळे आपल्या बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये, पुण्यामध्ये सुद्धा की म्युझिक थेरपी नावाचं एक ट्रीटमेंट देण्यासाठी एक उपक्रम चालू झालेला आहे बऱ्याचशा हॉस्पिटलमध्ये पुण्यामध्ये. तर आणि काही देशांमध्ये आपल्या वारीमध्ये विठ्ठल नामाचा गजर होतो बघा. तर त्या विठ्ठल शब्दावरती अमेरिकेने संशोधन केलंय. आपल्या आळंदी ते पंढरपूर पायी वारीमध्ये लोकांनी येऊन त्याच्यावरती रिसर्च केले. अशी कितीतरी इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे प्रबंध आहेत. पण आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना ते अजून कळालेलं नाही. विठ्ठल नामामध्ये काय ताकद असते, काय शक्ती असते हे मी माझ्या गाण्यामध्ये सांगणार आहे. तोपर्यंत कोणी आपल्या जागेवरून जायचं नाही. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर विठ्ठल शब्दामध्ये काय ताकद आहे आणि टाळी वाजवल्यानंतर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये काय होतं हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी माझं गाणं होईपर्यंत कुणी जायचं नाही. ओके, यस, धन्यवाद. पुढील सूत्र मी अनघा मॅडम